नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून आज शेतकरी बांधवांनो बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की येत्या काही अवघ्या तासांमध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही शेतकरी बांधवांनो आता अवघ्या तासामध्ये सुरू होत आहे आणि त्यानुसार आता येत्या अवघ्या काही तासांमध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी अपडेट तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो समोर आली आहे आणि याबद्दलची आता सर्व काय माहिती तुम्हाला अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्येच मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगणार आहे। आज कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार याबद्दलची एकदम सविस्तर माहिती मी तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो एक एक करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील 2000 रुपये जमा होणार आहेत। तर अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4000 रुपये आता तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा होतील आणि त्याचबद्दल आता शेतकरी बांधवांनो आणि त्याचनंतर कर्जमाफीची देखील राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून कर्जमाफी, तुमचं कर्ज माफ होण्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला सरकारने सांगितलेली काही कामे तुम्हाला करावी लागतील आणि सरकारने सांगितलेली कामे जे शेतकरी बांधव करतील अशाच शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही आता पूर्णपणे होणार आहे। मग आता कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला नेमकी कोणतं काम शेतकरी बांधवांनो करावी लागणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, साधारणतः 30 जून पर्यंत आता कर्जमाफीचे देखील पैसे हे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि सध्या आता पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होत आहे आणि लवकरच कर्जमाफीचे देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता कर्जमाफीचे नेमके पैसे कधीपर्यंत जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो साधारणतः 30 जून पर्यंत कर्जमाफीचे पैसे हे जमा होणार। तुम्हाला देखील असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती देखील कर्जमाफीची रक्कम जमा झाली पाहिजे, तर त्याकरिता शेतकरी बांधवांनो तुम्हाला कर्जमाफीसाठी सरकारनं सांगितलेली कामे पूर्ण करावी लागतील। आता कर्जमाफीच्या लाभासाठी तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, त्यासाठी नेमकी तुम्हाला कोणती कामे करावी लागतील तर याबद्दलची देखील माहिती मी आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे सांगणार आहे। आज कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार हे देखील आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्याकरिता आता फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया सविस्तर सोप्या भाषेमध्ये अपडेट। तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आता अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पैसे जमा होणार हे तर सर्वांना समजलं आहे, परंतु हे पैसे नेमकी सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार का? तर शेतकरी मित्रांनो बघा, आता सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं सांगता येणार नाही। आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आता येत्या काही तासांमध्ये किंवा काही मिनिटांमध्येच तुमच्या खात्यावरती जमा होतील। बघा, सरकारनं पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी 20 जून ही तारीख निश्चित केली होती। बघा, पीएम किसान योजनेच्या हप्त्या वितरणासाठी केंद्र सरकारने 20 जून 2026 ही तारीख ही निश्चित केली होती आणि त्यानुसार आता हप्त्याचे वितरण हे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती सोडण्यासाठी सुरू होत असून येत्या अवघ्या अर्धा तासामध्ये आता तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेचे किती तर 2000 रुपये शेतकरी बांधवांनो पूर्णपणे जमा होतील। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे।
आता पीएम किसान योजनेबद्दल जर बोलायला गेलं तर पीएम किसान योजनेचा हप्ता आता शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती जमा होत आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता नेमकी सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार का? तर शेतकरी मित्रांनो तसं नाही बघा। आता सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं सांगता आपल्याला येणार नाही, कारण की बऱ्याच काही कारणास्तव बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नसतो। आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, विना अडथळा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे। सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता तुम्ही काय करू शकता तर बघा, हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी पूर्ण असायला पाहिजे। बरेच शेतकरी बांधव असे आहेत ज्यांची ई-केवायसी अद्याप देखील पूर्ण नाही, त्यामुळे अशा शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी हप्त्याच्या लाभासाठी, हप्ता म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण केली पाहिजे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतील त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, याची देखील शेतकरी बांधवांनो दक्षता घ्यायची आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यावी। त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमच्या जमिनीचं रेकॉर्ड अपडेट असायला पाहिजे, म्हणजेच की तुमच्या जमिनीचा रेकॉर्ड लँड सीलिंग हे अपडेट असायला पाहिजे, तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं काम म्हणजे तुमचं आधार बँक खात्याशी जोडलेलं असायला पाहिजे। बऱ्याच शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाहीये, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी एकदा नक्की लिंक करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जर तुमची ही कामे पूर्ण असतील तरच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती आज, म्हणजेच की हे जर का तुमचे 3 कामे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती आज नक्कीच 100% पैसे जमा होतील। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होत आहे। पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये येत्या अवघ्या काही तासांमध्ये शेतकरी बांधवांनो आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। जर तुमची ई-केवायसी पूर्ण असेल, जर तुमचं लँड सीलिंग पूर्ण असेल, जर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होत असून आता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी म्हणजेच की 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्यासाठी पीएम किसानने म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांनी 1800 कोटी रुपयांचा निधी शेतकरी बांधवांना मंजूर केला आहे। आता बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचा असा देखील प्रश्न असेल की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होत आहे, येत्या काही तासांमध्ये पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे पैसे हे तुमच्या खात्यावरती जमा होतील, हे तर तुम्हाला समजलं, परंतु आपल्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्या काही तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होतील। आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार हे तर शेतकरी बांधवांनो समजलं आहे। मग नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार? तर शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची आता गरज नाहीये। नमो शेतकरी 9व्या हप्त्याच्या वितरणासाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। तर बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्यामुळे 2 ते 3 मिनिटे आता नक्की वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला A to Z माहिती आता समजणार आहे। तर पहा, आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। त्या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला पुढील काही तासांमध्ये रक्कम जमा होणार आहे, नाहीतर पुढील काही म्हणजेच की आज फक्त राज्य सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलेला नसेल तर तुम्हाला 1 ते 2 दिवस वाट पाहावी लागू शकते नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे एकदा नक्की पहा। मी तुम्हाला आता सविस्तरपणे वाचून दाखवणार आहे। तर पहा, आता अकोला, अमरावती, अहमदनगर मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा खात्यावरती नमो व पीएमचा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे। नागपूरमध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे। नाशिक व पुणे या जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। रत्नागिरी, सातारा मधील सुद्धा शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे।